बीड जिल्हा परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यातच मुख्य लढत आहेत। राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। पण राज्यात भाजप सरकारने केलेल्या विकास कामांच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवत असल्याने विजय आमचाच होणार असा विश्वास ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलाय। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विकास माने यांनी। इथे 16 तारखेला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं निवडणूक होणार आहे आणि त्यामध्येच बीड जिल्ह्यासाठी 60 जिल्हा परिषद गट आणि 120 गणासाठी निवडणूक होणार आहे। याच निवडणुकीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये भाजपची जे अजेंडा असणार आहे तो नेमका काय असणार आहे ते जाणून घेण्यासाठी आपल्याबरोबर जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे आहेत। आपण त्यांना विचारूया, ताई नेमका काय अजेंडा असणार आहे या आपल्या जिल्हा परिषद निवडणुकीत? आमचा अजेंडा हेच असणार आहे की लोकांनी आम्ही जे विकास केलाय गेल्या 1.5-2 वर्षामध्ये बीड जिल्ह्यामध्ये भूतोनो भविष्यती असा निधी आलाय। प्रचंड नॅशनल हायवेचं आमचं जाळं आलंय, रेल्वेचं मोठं बजेट आलेलं आहे, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, जलसंधारण, स्मार्ट ग्राम, म्हणजे रोहियोची कामं, इतकं सुंदर काम झालेलं आहे की मला असं वाटतं की बीड जिल्ह्यातल्या जनतेला आम्हाला हे काम पूर्ण करण्याची संधी द्यावी अशी आमची मागणी असल्यामुळे आम्ही ते मेसेज घेऊन जनतेसमोर जात आहोत। मुळामध्ये बीड जिल्ह्याच्या मागच्या जिल्हा परिषदमध्ये मुंडे साहेब एकटे आणि 11 आमदार त्यांच्या विरोधात असं असताना 24 जागा एक आमच्या एकट्याच्या बळावर आल्या होत्या। त्याच्यानंतर आमच्यामध्ये 2 शिवसेनेच्या आणि मग अडसकरांचा प्रवेश झाला त्यांच्या जागा, धोंडे साहेबांचा प्रवेश झाला त्यांच्या जागा मिळून आम्ही फक्त टॉसवर ही जिल्हा परिषद आम्ही हरलो होतो। त्यामुळे आमची इक्वल स्ट्रेंथ आहे आज जिल्ह्यामध्ये आणि त्याच्यामध्ये ज्याला 5% मतं वाढवता येतील तो याच्यामध्ये जिंकेल आणि वाढवण्याची चिन्ह आमची आहेत कारण आम्ही खूप चांगलं काम केलेलं आहे। ताई, मुंडे साहेबांनंतर ही पहिली जिल्हा परिषद निवडणूक तुम्ही लढत आहात, तर साहेबांची उणीव कुठे जाणवते तुम्हाला? मला साहेबांची उणीव प्रत्येक ठिकाणी जाणवते कारण माझे वडील असताना मला खूप प्रोटेक्शन होतं। मला अनेक गोष्टी माझ्या अंगावर डायरेक्ट येत नव्हत्या आणि मी सत्तेमध्ये नव्हते। आता मी सत्तेमध्ये आहे, माझ्यावर प्रचंड अटॅक्स असतात आणि दिल्लीच्या नेतृत्वापासून ते परळीच्या मतदारसंघातल्या अगदी गल्लीतल्या माणसापर्यंत माझा एक हाती सांभाळणं आहे, खूप कसरत होते माझी। मुंडे साहेब डिसिजन मेकिंग करायचे आणि मी इम्प्लिमेंटेशन करायचे। आता डिसिजन मेकिंग हे मला करावं लागतं आणि इम्प्लिमेंटेशनही करावं लागतं, तर माझी खूप खूप तारांबळ उडते थोडी, पण मी त्यांचा आठवण काढून त्यांच्या विचारांचा म्हणजे जर अनुभव माझ्याशी असल्याने त्याप्रमाणे मी निर्णय घेते आहे। त्यांची मला उणीव खूप भासते। शिक्षक मतदारसंघाचं जे आता चित्र आपण जर पाहिलं तर त्यामध्ये राष्ट्रवादीला चांगल्या प्रकारे यश मिळते, कुठेतरी चित्र पालटं असं म्हटलं जातंय, तर भाजपचं शिक्षक मतदारसंघाचा जर पूर्ण राज्याचा निकाल पाहिला तर अमरावतीमध्ये आम्ही आमची जागा कायम ठेवली, आमची तिथे होती, बाकी ठिकाणी आमची जागाच नव्हती, त्यामुळे आमचा पराभव झाला किंवा आम्ही मागे राहिलो असं म्हणणं कठीण आहे। उलट आम्ही शिक्षक मतदारसंघामध्ये चांगली लढत दिली, आमचा हा उमेदवारांनी चांगली मतं घेतली आणि तिथे आमचा पराभव झाला तो आम्ही स्वीकारतो, पण त्याचा मतदानाशी झेडपीचा फार संबंध लागेल असं मला वाटत नाही। प्रचाराचा जो नारा तुम्ही फोडला तो गेवराईमधनं फोडला होता, तर त्यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने काय वाटतं, तुम्हाला कसं चित्र असेल यावेळेस? गेवराईमध्ये आमच्या 0 जागा होत्या आणि मला गेवराईमध्ये आता आश्चर्यजनक निकाल बघायला मिळतील असा विश्वास वाटतोय आणि माझे सर्व आमदार आता माझ्या भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि त्याच्यामुळे आणि सर्व नवे आहेत, त्याच्यामध्ये एक धोंडे साहेब सोडले तर बाकी सर्व नव्याने काम करत आहेत, नव्या जोमाने काम करत आहेत आणि अतिशय उत्साह त्यांच्यामध्ये आहे आणि मला जिल्ह्यामधला निकाल हा चांगला लागेल, पण मी म्हणणार नाही की निवडणूक सोपी आहे, निवडणूक टफ आहे। आतापर्यंत जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादीच्या हातामध्ये जिल्हा परिषद होती आणि त्यांना सत्ता कायम टिकवण्यासाठी आता शर्थीचे प्रयत्न करतात आणि आपल्याला सत्ता आणायची आहे, तर त्यासाठी तुम्ही देखील हे करताय, तर काय वाटतंय तुम्हाला एकंदरीतच? शर्थीचे प्रयत्न आम्ही करतो आहोत, ते प्रस्थापित होते जिल्हा परिषदेमध्ये आणि आम्ही नौखे आहोत सगळे, म्हणजे मी दुसरी टर्म आमदार मी असले तरी मुंडे साहेबांचं मार्गदर्शन मिस करते आणि आम्ही बाकी सगळे फर्स्ट टर्म आमदार आहोत एक आणि आमचे सगळे नवीन विचार आहेत आणि ते निवडणूक लढण्यामध्ये पारंगत आहेत आमच्यापेक्षा, पण हा नवीन चेहरा घेऊन आम्ही जेव्हा जातो त्याचा प्रतिसादही चांगला मिळतोय आणि आम्ही खूप काम जिल्ह्यामध्ये केलं, आमच्या सरकारने खूप चांगलं काम केलेलं आहे। इथे जलसंधारणाचा हा दुष्काळाने अतिशय ग्रासलेला जिल्हा होता, 400-500 फुटावरचं पाणी आम्ही 40 फुटावर आणलंय, हे लोक विसरायला तयार नाही आहेत आणि लोकांनी जर गुणांवर मतदान करायचं ठरवलं तर आमच्या पाठीशी राहतील। पुन्हा एकदा एक लास्ट क्वेश्चन आहे फक्त, की यावेळेस वाटते तुम्हाला मतदारांच्या आपल्या म्हणजे भाजपकडे सत्ता देईल असं वाटतं जिल्हा परिषद? त्यांनी द्यावी असं वाटतं, म्हणजे आम्ही जे काम करतोय त्याला आम्हाला पूर्णत्वाला नेता येईल, कारण ग्रामविकास मंत्री मी आहे आणि जिल्हा परिषद जर ताब्यात आली तर जिल्ह्याच्या विकासाला गती येईल। देशातलं सरकार
राज्यातलं सरकार प्रत्येक गोष्टीमध्ये बीड जिल्ह्याला प्राधान्य देते. आम्ही खूप पाठपुरावा करतो, दोघी बहिणी आणि आमचे आमदार. तर ते आम्हाला त्याला एक शाबासकीची थाप मतदारांनी द्यावी अशी अपेक्षा आहे. नक्कीच आपण ऐकलंय की येत्या जिल्हा परिषद निवडणुकीचं जे मतदान आहे ते मतदार राजांनी आपल्या बाजूने द्यावा असं म्हणजे पंकजा मुंडे यांनी स्वतः सांगितलं आहे. येत्या काळामध्ये दिसूनच येणार आहे की नेमका मतदार राजा कुणाच्या बाजूने कौल देतोय. कॅमेरामॅन पप्पू मोरकसह मी विकास माने, साम टीव्ही, परळी.